नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदूम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया फेरफार प्रक्रिया कशी पूर्ण करायची, तलाठी साहेबांना कसा अर्ज द्यायचा, या प्रोसेससाठी किती खर्च येतो, किती वेळ लागतो, या सर्व गोष्टी आपण जाणून घेऊया. नुकताच मी चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलेला फेरफार संदर्भात. तो व्हिडिओ तुम्ही एकदा चेकआउट करून घ्या. त्या व्हिडिओमध्ये फेरफार संदर्भात सर्व माहिती मी ऑलरेडी दिलेली आहे. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण फेरफार प्रक्रिया कशी पूर्ण करायची हे जाणून घेऊया. सर्वात प्रथम ज्यावेळेस तुमचा एखादा कायदेशीर व्यवहार होईल, कायदेशीर दस्त होईल, त्या व्यवहारानंतर तुम्हाला फेरफार प्रक्रिया पूर्ण करून घेणं अनिवार्य आहे, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तर आता ही फेरफार प्रक्रिया कशी पूर्ण करायची, कुणाकडे अर्ज द्यायचा, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघूया. ज्यावेळेस तुमचा व्यवहार होईल, व्यवहार झाल्यानंतर तुम्हाला तलाठी साहेबांच्या नावाने एक अर्ज लिहायचा आहे. त्या अर्जामध्ये काय नमूद करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो. हे तुम्ही तुमच्या स्क्रीनवर आता त्या गोष्टी येतील, कृपया त्या तुम्ही लिहून घ्या. हा कच्चा नमुना असणार आहे अर्जाचा. या अर्जामध्ये तुमच्या व्यवहारानुसार म्हणजे तुमच्या गरजेनुसार तुम्ही बदल करून हा अर्ज तलाठी साहेबांना देऊ शकता. तर चला आपण तो अर्जाचा नमुना बघूया. सर्वात प्रथम तुम्हाला वर मेन्शन करायचं आहे प्रति तलाठी साहेब. तुमचं जे काय गाव असणार आहे ते गाव, तालुका आणि जिल्हा ह्या गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. त्याच्यानंतर विषयमध्ये फेरफार नोंद करण्याबाबत अर्ज असं तुम्हाला तिथे लिहायचं आहे. त्याच्यानंतर महोदय मी खाली सही करणारा अर्जदार म्हणजेच तुमचं जे काही नाव असेल ते, त्याच्यानंतर तुमचा पत्ता म्हणजे तुम्ही कुठे राहता तो संपूर्ण तुमचा पत्ता तिथे मेन्शन करायचा आहे. त्याच्यानंतर असं लिहायचं आहे की यांनी म्हणजे जो काही पत्ता असेल त्याच्यानंतर पुढे असं लाईन मेन्शन करायची की मी नमूद करतो की माझ्या किंवा आमच्या नावावर असलेल्या खालील जमिनीबाबत फेरफार नोंद करणे आवश्यक आहे. आणि ह्याच्यानंतर तुमच्या जमिनीचा जो काही तपशील आहे तो तपशील तुम्हाला प्रॉपर इथे भरायचा आहे. त्याच्यामध्ये तुमच्या जमिनीचा गट क्रमांक, क्षेत्र, गाव या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपर ह्याच्यामध्ये मेन्शन करायच्या आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही चुकू नका. त्याच्यानंतर खाली तुम्हाला मेन्शन करायचं की फेरफार करण्याचे काय कारण आहे. उदाहरणार्थ म्हणजे तुमच्यामध्ये जर खरेदी खत झाला असेल, वारस नोंद झाला असेल, बक्षीसपत्र, हक्क सोडपत्र, कर्ज नोंद जे काही असेल ते कारण तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. आणि तिथं नंतर तुम्हाला तपशील लिहायचा आहे. तपशील म्हणजेच कोणत्या तारखेला खरेदी खत झालं की खरेदी खत झालं, बक्षीसपत्र झालं, वारस नोंद झालं, जे म्हणजे ज्या दिवशी ते झालेलं आहे ती दिनांक तुम्हाला तिथं मेन्शन करायचा आहे. जर तुमची वारस नोंद असेल तर मृत्यूचा दिनांक वगैरे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं तपशील ह्या सेक्शनमध्ये भरायचं आहे. त्याच्यानंतर माझ्यासोबत खालील कागदपत्रे जोडलेली आहेत. मग ह्या अर्जाला तुम्हाला कोणती कोणती कागदपत्र जोडायची आहेत. जो तुमचा मूळ दस्त झालेला आहे तो दस्त, त्या दस्ताची झेरॉक्स कॉपी, त्यासोबत त्या अर्जाला तुम्हाला इंडेक्स 2 जोडायचा आहे. जर समजा तुमचा दस्त झाला असेल तर तुम्हाला दुय्यम निबंधक ऑफिसमधून एक इंडेक्स 2 मिळतो. ज्यावेळेस तुमचा दस्त प्रक्रिया पूर्ण होते त्यावेळेस तुम्हाला इंडेक्स 2 मिळतो. तो इंडेक्स 2 सुद्धा जोडायचा आहे. त्यासोबत तुम्ही म्हणजे जे अर्जदार आहेत त्यांचे आधार कार्ड, त्यासोबत पॅन कार्ड वगैरे ह्या गोष्टी जोडायच्या आहेत. त्याच्यानंतर जर समजा वारस नोंद वगैरे असेल तर ह्याच्यामध्ये तुमच्या वडिलांचा मृत्यूचा दाखला, त्यासोबत तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व गोष्टी तुम्हाला तिथं जोडायच्या आहेत. आणि खाली मेन्शन करायचं आहे की माझ्यासोबत खालील कागदपत्रे जोडलेली आहेत. म्हणजे जी काही कागदपत्र आपण अर्जाला जोडलेली आहेत त्या कागदपत्रांची यादी तुम्हाला तिथं मेन्शन करायचं आहे. आणि खाली एक लाईन लिहायची आहे की तरी नमूद बाबीची चौकशी करून योग्य तो फेरफार करून 7/12 उतार्यावर नोंद करण्यात यावी ही नम्र विनंती. आणि खाली धन्यवाद म्हणून ज्या दिवशी तुम्ही अर्ज देणार आहे ती तारीख, अर्जदाराची सही म्हणजे तुमची सही, तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला फेरफार अर्जामध्ये लिहायच्या आहेत. तर हा आता आपण बघितला फेरफार अर्जाचा नमुना. या अर्जाच्या नमुन्याला जो काही तुमचा दस्त असेल किंवा जो काही तुमचा व्यवहार असेल त्या व्यवहारानुसार तुम्हाला त्याला डॉक्युमेंट जोडायचे आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुमचा खरेदी दस्त असेल, बक्षीसपत्र असेल, हक्क सोडपत्र असेल तर तुमचा जो मूळ दस्त आहे त्या मूळ दस्ताची झेरॉक्स कॉपी प्लस तुम्हाला दुय्यम निबंध कार्यालयातून जो इंडेक्स 2 मिळतो, त्याचसोबत तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व गोष्टी तुम्हाला त्या अर्जाला जोडून तो अर्ज तलाठी साहेबांना द्यायचा आहे. जर वारस नोंद प्रक्रिया असेल तर मृत्यूचा दाखला, त्यासोबत तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड ह्या सर्व गोष्टी तुम्ही अर्जाला जोडून तलाठी साहेबांना द्यायचा आहे. आता प्रश्न असा येतो की ज्यावेळेस तुम्ही अर्ज द्याल त्याच्यानंतर पुढची काय प्रक्रिया असते. ज्यावेळेस तुम्ही तलाठी साहेबांना फेरफार संदर्भात अर्ज द्याल विथ ऑल डॉक्युमेंट्स, हा प्रॉपर अर्ज ज्यावेळेस तुम्ही सबमिट कराल त्याच्यानंतर तलाठी साहेब जवळपास एक 15 दिवस घेतील. ह्या 15 दिवसात काय होईल, तलाठी साहेब तुम्ही जे अर्ज जोडलेले आहेत, ज्या अर्जाला डॉक्युमेंट जोडलेले आहेत, कागदपत्रे जोडलेले आहेत, ते सर्व कागदपत्रे तलाठी साहेब व्हेरीफाय करतील, त्याचं व्हेरिफिकेशन करतील. आणि जरूरत पडली, जर गरज असेल तर ते तुमची जिथं मालमत्ता आहे, तुमची जिथं जमीन आहे त्या जमीनजवळ जाऊन पंचनामा सुद्धा करू शकतात. हे अर्थात तलाठी साहेबांच्या डिस्क्रिप्शनवर आहे. त्यांना जर वाटलं तर ते अगदी त्या जागेवर जाऊन पंचनामा म्हणजेच व्हेरिफिकेशन करू शकतात.
त्यासोबत तुमचा जो फेरफार अर्ज आहे त्या संदर्भात गावामध्ये एक नोटीस लावली जाईल. या नोटीसचा लॉकिंग पिरियड असणार आहे 15 दिवस. म्हणजे थोडक्यात काय, जर तुमच्या फेरफार अर्जासंदर्भात म्हणजे तुमच्या फेरफार संदर्भात जर कोणाला काही तक्रार असेल तर तो व्यक्ती तक्रार घेऊ शकतो. जर त्याने तक्रार घेतली तर तुमचा जो काही फेरफार आहे त्या संदर्भात म्हणजे तुमची जी काही जमीन आहे त्या संदर्भात मग तहसीलदार साहेबांपुढे केस चालेल. जर समजा त्या 15 दिवसांमध्ये कोणीच तक्रार घेतली नाही तर अशा केसमध्ये ज्यावेळेस तलाठी साहेबांना हे व्हेरीफाय होईल की सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत, त्याचसोबत 15 दिवसाच्या लॉकिंग पिरियडमध्ये कोणत्याच व्यक्तीने तक्रार घेतली नाही, अशा केसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तलाठी साहेब म्युटेशन एंट्री करून म्हणजेच फेरफार मंजूर करून तुमचा जो काही दस्त असेल म्हणजे तुमचा जो काही व्यवहार असेल त्याची नोंद 7/12 करतील. म्हणजे थोडक्यात काय, तुमची फेरफार प्रक्रिया पूर्ण होईल. तुमचा व्यवहार होईल त्यावेळेस एक अर्ज द्यायचा आहे तलाठी साहेबांच्या नावाने आणि अर्जाला तुमची जे काही दस्ताच्या कॉपी असतील त्या दस्ताच्या कॉपी, तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व गोष्टी जोडून तो अर्ज तुम्हाला तलाठी साहेबांना द्यायचा आहे. तलाठी साहेब व्हेरिफिकेशन करतील तुमच्या डॉक्युमेंटचे. त्यांना जर डॉक्युमेंट्स व्यवस्थित वाटले आणि जर समजा त्यांना असं वाटलं की नाही आपल्याला त्या मालमत्तेवर जाऊन एकदा व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे तर ते मालमत्तेवर जाऊन पंचनामा सुद्धा करतील. आणि ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर जर तलाठी साहेबांना वाटलं की नाही फेरफार अर्ज करणं म्हणजे फेरफार अर्ज हा व्यवस्थित आहे, ह्याच्यामध्ये काही त्रुटी नाही आहेत आणि जी 15 दिवसांची नोटीस लावलेली आहे त्या नोटीसमध्ये जर समजा कुणाची हरकत आली नाही तर अशा केसमध्ये तुमचा फेरफार मंजूर होऊन तुमच्या 7/12 जो काही तुमचा व्यवहार झालेला आहे त्याची नोंद केली जाईल. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. या संदर्भात काही शंका असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.